जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. किती वेळा ऐकलाय आपण की मराठ्यांना न्याय मिळणार, काही दिवस थांबा, आम्ही समिती बसवलेली आहे. अरे सगळं काय आहे? ही सरकारची गोड गोळी आहे. जेवढं आपण तिला चगळू तेवढं मराठ्यांचं नुकसान व्हायला. आज आरक्षणाची फाईल नुसती फिरतीये ह्या टेबलवरून त्या टेबलवर. म्हणून विचार करा, सरकारला खरोखर दया आहे का फक्त वेळ काढून मराठ्यांचं आंदोलन थोपवण्याचा प्रयत्न आहे? मी त्रिशूल आणि आज इथं आलोय भाषण द्यायला नाही, तर आपल्या लोकांसोबत बोलायला. मनोज जरांगे पाटील यांनी हाक दिली आहे, पुन्हा एकदा मुंबई जाम. कारण शासनाचा बहिरेपणा, आंधळेपणा आणि खोटेपणा पुन्हा समोर आलाय. आज 2 वर्ष झाली त्या चळवळीला. कोण विसरेल जालन्याचा तो काळा दिवस, जिथं आंदोलकांवर गोळ्या झाडल्या गेल्या, पाण्याऐवजी रक्त वाहिलं. पण त्या गोळ्यांनी जरांगे पाटलांना मागं नाही ढकललं, तर हजारो मराठ्यांना जागं केलं. आणि तेव्हाच ठरलं, आता गप्प बसायचं नाही. आंदोलनानं काय साध्य केलं? अरे तर फक्त रस्त्यावर नाही, आपण कागदावर पण लढलोय. काही लोक म्हणतात, काय उपयोग आंदोलनाचा? सांगतो. कुणबी नोंदी निघायला सुरुवात झाली, ज्या कुणाला माहितही नव्हत्या, दडपून गेल्या होत्या सरकारी दप्तरात. आज राज्यात 58 लाखाहून अधिक मराठा बांधवांना कुणबी नोंदी मिळाल्या. विशेष सहकारी मोहीम सुरू झाली. जिल्हा तालुका स्तरावर प्रमाणपत्र वाटपाचं लाखो कुटुंबाचं काम पूर्ण झालं. अजूनही काही प्रलंबित आहे. शासन मराठ्यांबाबत शुद्ध जात प्रमाणपत्र देण्यासाठी दिशा ठरवत आहे. आणि ही सगळी ताकद आली कुठून? रस्त्यावर लढलेल्या शांततेच्या आंदोलनातूनच. बघा, आज एक मित्र आला होता आमच्या इथं फवारणीला, शेजारच्या गावातला. एक तरुण पास होऊन डिग्री घेऊन 3 वर्ष झाले नोकरीच्या मागे हिंडतोय. कमी टक्क्यावाल्या श्रीमंतांना मिळाली नोकरी बिनपाण्याच्या मार्कानं, आणि आपल्या मराठ्याला सगळं असताना सुद्धा लाथ. दुसरं उदाहरण, शेती करायची म्हटलं पण महागाई, कर्ज आणि दुष्काळ यांना बुडालंय सगळं, आणि तरी शासन आरक्षण नाही म्हणतंय. काय बघून ठरतंय हो हे? जात, वंश, रक्त की राजकीय मर्जी? आता आपल्याला सरकार म्हणतंय की आरक्षण देणार आहोत, पण कोर्टाची अडचण आहे. बरं, मग ज्या समाजाला, इतर जातींना आरक्षण मिळालं, त्यांचं काय? त्यांचं संविधान वेगळं आहे का? हे लोक समायोजित आणि तांत्रिक गुळगुळीत शब्द वापरून आपल्याला गोंधळ घालायचं काम सुरू आहे यांचं. शासन म्हणते की कुणबी असाल तरच मिळेल. अरे आम्ही विचारतो, छत्रपती शिवरायांचे आम्ही वंशज, या मातीचा शेतकरी, स्वाभिमानी, याला अजून पुरावा लागतो. आणि म्हणून जरांगे पाटलांनी आता पुन्हा एकदा मुंबई जामची घोषणा दिली आहे. कोण म्हणतं हे फक्त रस्ता अडवणं आहे? ही आहे सत्ता अडवणं. अरे सत्तेचा आम्हाला काही नको, न्याय पाहिजे. तुम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणावर ब्रेक मारला, आता आम्ही तुमच्या शहरावर ब्रेक मारतो. मुंबई ही फक्त महाराष्ट्राची राजधानी नाही, तर असंवेदनशील सत्तेचं केंद्रबिंदू आहे. आणि त्याला हादरवायचं असेल ना, तर शिस्तबद्ध, शांत पण शक्तिशाली आंदोलन पाहिजे. अरे गावाकडचा बाप, शहरातला मुलगा, सगळे उठले पाहिजे. कोणतरी म्हणालं, सरकार ऐकत नाही, मग आपण का त्रास सहन करून घ्यायचा? सांगतो, जर आपल्या मुलाबाळांचं भविष्य हातातून जात असेल, तर त्रास न घेता बघत बसणं म्हणजे गद्दारी आहे. गावात राहणारा बाप आज आंदोलनात येत आहेत, शहरातला सुशिक्षित मुलगा मात्र गप्पा आहे. हे विसरू नका, हा लढा सगळ्यांचा आहे. आणि म्हणून सांगतो, घरातला एक तरी मराठा रोज मैदानात दिसला पाहिजे. माता मौल्यांना सांगतो, आई रेणुकेच्या पायरीवर उभा राहून सांगतो, आज ज्या मराठा युवती उच्च शिक्षण घेत आहेत ना, पण त्यांना सरकारी नोकरीत जागा नसेल, तर त्या शिक्षणाचा काय उपयोग हो? महिलांनी सुद्धा आता पुढे या. हक्कासाठी रस्ता अडवायचा असेल, तर घराचे दरवाजे पहिल्यांदा तुम्ही उघडले पाहिजेत. शासनाच्या खुर्च्यावर बसलेल्यांनो, आम्ही आता खूप सहन केलं. आता जर निर्णायक निर्णय दिला नाही ना, तर फक्त रस्ते नाही, तर मतपेट्या सुद्धा बंद करू. आणि जो मराठा अजूनही म्हणतोय की पाहूया काय होतं ते, त्याला सांगतो, तू पहिलेपासून पाहतच आहे, आणि इकडं तुझ्या माघारी तुझं गाव, तुझे शेजारी, आणि हे सगळं सरकार तुझ्यावर हसायलं. कोणी म्हणतं की माझं काय जाणार आहे, तर त्याला सांगतो, बब्या, तुझं काय जाणार नाही. तुझ्या मुलाची नोकरी, त्याचं शिक्षण ओळख जाणार आहे. आज जर जागे झालो नाही ना, तर उद्या भीक मागायला लागेल, आणि तेव्हा आरक्षण कोण देणार नाही. तुम्ही आज मोबाईलवर रील्स बघता, गेम खेळता,
पण आरक्षणाशिवाय तुमच्या हातात कुठला पगार येणार आहे? सरकार सगळं कॉन्ट्रॅक्टवर देत आहे. आज आरक्षण नसेल तर उद्या तुमच्या CV कडे कोण बघणार? तुमच्या अंगात जर खऱ्या अर्थानं मराठा रक्त आहे ना, तर या एक दिवसासाठी सोडा तुमचं कम्फर्ट झोन. या मैदानात, रस्त्यावर जरांगे पाटलांसोबत उठा, लढा आणि थांबू नका. सरकारला सांगतो आम्ही शांत आहोत पण अंध नाही. आम्ही सहन करतो पण विसरत नाही. आम्ही वाट पाहतो पण जर वेळ संपली ना तर झोपवलेलं सरकार जाग करून झंझावात करतो. आता सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, तुमच्या गावात लोकांना सांगा, तुमच्या वाड्यात चर्चा घडवा, तुमच्या मित्रांना समजून सांगा, मुंबई जाम ही निव्वळ घोषणा नाही, ही मराठा समाजाची सिंहगर्जना आहे आणि ह्याचा आवाज दिल्लीपर्यंत जाऊ दे. आता या लढ्याला शपथ घ्यायची वेळ आली आहे. सगळ्यांनी हात उंच करा आणि म्हणूया, मी मराठा आहे, मी न्यायासाठी रस्त्यावर उतरणार आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागं वळणार नाही. आपली जबाबदारी म्हणून पुढे पाठवा. तुमच्या गावात काय नियोजन आहे कमेंट करून सांगा. संपर्कात राहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर टच सुद्धा करा. इतिहास घडवायचा की विसरायचा आपणच ठरवायचं आहे. जरांगे पाटील पेटलेत, आता तुम्हीही पेटा. कारण मुंबई थांबेल पण हक्क न मिळेपर्यंत हा लढा कधीच थांबणार नाही. जय शिवराय.